हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आणि या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती युवराज आज रायगडावरती आले. त्यांनी अभिवादन देखील केलं आणि लोकशाही सोबत आहेत. राजे, सर्वात आधी आपल्याला धन्यवाद की आपण लोकशाही सोबत चर्चेला आलात. आपण आता महाराजांना अभिवादन केलं. एक महत्त्वाचा मुद्दा या राजधानीचा जो आपण उपस्थित केलेला आहात तो म्हणजे महाराजांच्या समाधीच्या मागे असणारं वाघ्या श्वानाचं जे शिल्प आहे ते हटवण्यात यावं 31 पर्यंत. आत्ता इथं आल्यानंतर तुम्ही आज काय संकल्प केलात आणि सरकारला काय सांगू इच्छिता? नाही, कालच माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली आणि चर्चा झालेली आहे. त्यांना मी सविस्तर माहिती दिलेली आहे. पहिलं म्हणजे 31 मे ही मी डेडलाईन दिलेली नाही. ही डेडलाईन किंवा हा आकडा किंवा हा शब्द 31 मे सरकारने सगळ्या त्यांची एक पॉलिसी ठरलेली आहे गडकोट किल्ल्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी, म्हणून ते 31 मे धरले. उलट अहिल्यादेवी राणीसाहेबांचं 300वी जयंती आहे, तर उलट सगळ्यांनी जोरात साजरी करावी असं मी उलट परवा पत्रक सुद्धा काढलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने तेच विषय परत नको, पण मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की ह्या कुत्र्याचा कुठलाही इतिहास नाही. ही दंतकथा आहे. राज्य संन्यास नाटक ज्या नाटकातून संभाजी महाराजांची बदनामी झाली, तिथं ते हे कॅरेक्टर हे पात्र तयार झालेलं आहे. आणि म्हणून एकही इतिहासकार महाराष्ट्रातला एकही इतिहासकार डाव्या विचाराचा, सेंटर विचाराचा, उजव्या विचाराचा, मग बाबासाहेब पुरंदरे असतील, जयसिंगराव पवार सर असतील, मेहेंद्रे जी असतील, पांडुरंग बलकवडे जी असतील, इंद्रजित सावंत असेल, या सगळ्यांनी खोडून काढलेलं की वाघ्या हा कुत्रा नव्हता आणि या कुत्र्याने केव्हा चितेत काही उडी मारली नाही. मी नुसता हा खरा इतिहास हा लोकांच्या पुढे आणलेला आहे आणि कुठल्याही जातीचा सुद्धा विषय नाहीये. मला सांगा, तुकोजी होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी, समाधीसाठी मदत केली आहे, ती कुत्र्यांसाठी कशाला करतील? आणि असं दंतकथा तयार केलेली आहे की ते ब्रिटिश लोकांना घाबरत होते, म्हणून त्यांचं एक कुत्र वारलं होतं किंवा मेलं होतं तिथं, म्हणून त्यांनी म्हटले की फंड आपण कुत्र्याच्या माध्यमातून देऊ. मला सांगा, ज्या तुकोजीराव होळकर महाराजांनी खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी जे प्रकाशित केलं तर शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक ग्रंथ केळुसकरांचं ते इंग्लिशमध्ये भाषांतर केलं आणि पूर्ण जगभर पोहोचवलं. शिवाजी महाराजांची अनेक मेमोरियल्स आहेत पुण्यात, म्हणजे उदाहरण शिवाजी मिलिटरी स्कूल ज्याच्या नावाने ओळख आहे, तिथं त्यांनी मदत केलेली. अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे तुकोजी होळकर महाराजांनी केलं. मग ते गख्याला घाबरतील ब्रिटिश लोकांना. आणि मग ही दंतकथा तयार केली की त्यांचं तिथं कुत्रं मेलं आणि म्हणून इथं पैसे दिले, त्यांना मदत करायची कुठे, त्यांच्या वाड्यात तिथं करतील ना, तिकडं इंदोरच्या वाड्यात करतील. म्हणून ही दंतकथा आहे आणि सगळ्या इतिहासकारांनी खोडून काढलेली आहे. म्हणून माझं एवढीच इच्छा आहे की तुकोजीराव होळकर महाराजांचं तिथं नाव लिखित यायला पाहिजे सोनेरी अक्षरात, हो तुकोजीराव होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केली, त्या कुत्र्यासाठी मदत केली नाही. हा काय चुकीचा इतिहास मी सांगितलं तर कसं उलट सुलट अनेक लोक करायला लागलेत. पण काल मी मुख्यमंत्र्यांना सगळं सांगितलं. मुख्यमंत्री मला वाटतं समिती एक काय ती स्थापन करणार आहेत आणि खरा इतिहास पुढे येईल. राजे, एक प्रश्नाचं उत्तर जे आता सोशल माध्यमांवर देखील संपूर्ण शिवप्रेमी आणि जगभरातील लोक विचारत आहेत की आजपर्यंत प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आणि गेली अनेक वर्ष आपण किल्ले रायगडावरती येत आहे, मात्र एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा विषय सुरू असताना छत्रपती संभाजीराजे यांनी नेमका हाच विषय आत्ताच का काढला? मला आश्चर्य वाटते की हा विषय तो वेगळा विषय कबरीचा, औरंगजेबच्या, आणि हा विषय स्वतः सरकारने दिलेली डेडलाईन आहे 31 तारीख आणि 31 तारखेच्या आत काढावं म्हणून त्यांनी म्हणून मी हा विषय काढला. पण मी ज्यावेळी संवर्धन जतनची जबाबदारी घेतली त्यावेळी मी पहिल्यांदाच ही सुरुवात करायची काय, पहिल्यांदा लोकांना विश्वास बसवला, हो संवर्धन जतनचं अध्यक्ष नात्याने मी काम करायला. आणि मग त्याचा एक दुसरा टप्पा आहे की इथं हे अतिक्रमण तरी निघालं पाहिजे आणि सरकारची पॉलिसी, माझी पॉलिसी नाही. आणि म्हणून तो विषय जो खरा इतिहास आहे तो समोर आणलेला आहे. आणि काय चुकीचं आहे का काढू नये? म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला, समाधीच्या बाजूला दुसऱ्या एका स्मारक उभा करणं हे कितपत बरोबर आहे? आणि ज्या तो दंतकथा आहे तो खरा इतिहासच नाहीये. हे कोणाला पटेल का? नाही पटू शकत. राजे, सरकारने जर का ते अतिक्रमण, तुम्ही म्हणताय ते अतिक्रमण नाही काढलं तर आपली भूमिका काय असेल? नाही, मी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करतोय. माझी जबाबदारी होती सरकारच्या पुढे विषय आणणं, मी आणलेलं आहे. आणि ह्या चुकीचं जर मला मी करत असं मला सांगावं, संभाजीराजे हे चुकीचं सांगायला लागलेले. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला कोणाचीही समाधी चालते आणि ज्याला कुठला इतिहास नसताना हे संभाजी छत्रपती चुकतात, लोकांनी सांगावं, मी मान्य करतो. स्पष्टपणे या ठिकाणी संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलंय की हे अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम ही राज्य सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे मी सांगितलेलं आहे की 31 मे पर्यंत हे अतिक्रमण हटवावं असं पुन्हा एकदा सरकारला त्यांनी सूचित केलेलं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.